कैसे बनी हो राम कैसे बनी फुलौरी बिना चटनी कैसे बनी येऊ का? हो या ना. ताई काय काम होतं तुमचं? मी तर कामाला आली स्वयंपाकाला. ते मोनाताईंनी फोन केला होता ना, मोनाताईंनी त्याच्यासाठी आली काम करायला. हो हो मीच सांगितलं होतं पण तुम्हाला नाही दुसऱ्या बाईला बोलवलं होतं मी. तुम्ही कोण आहात? मी तिची जाऊ आहे. जाऊ ते खरं आमची वहिनीचे नृत्य तर, पण आमच्या घरी पाहुणे आले ना, मग तिला थांबायला लागलं. ते घरची मोठी सून आहे ना, लय कामं असतात. मग ती मला म्हणली तू जाशील का माझ्या कामावर? म्हणलं जाते की, मला स्वयंपाक लय भारी येतो. बरं बरं या आता. अरे हाँ हाँ चला जल्दी जल्दी काम पे लग जा. सब्जी तरकारी पुलाव सब बनाओ एक बार. और हाँ फटाफट अपन ऑर्डर पूरा भी तो करे एक बार. चला चला फटाफट पूरा करा. वय मी आता बघा जादूच करते एकदम. काय काय? स्वयंपाकाची जादू. स्वयंपाक एकदम झाक करते मी. बघाल आता तुम्ही सगळे. अयो तुम्ही पुलाव करताय वय, द्या मी करते. मला लय भारी जमतो. नाही राहत. अहो द्या की तुम्ही बोट चाटत बसाल. आत्या मला जरा नीट सांगा, देवी आईनं फूड पॉइझनिंग झालं कसं? म्हणजे नेमकं असं काय खाल्लं होतं त्यांनी? काहीच समजत नाही. सकाळी तर एकदम फ्रेश होत्या. मी त्यांना चहा नेऊन दिला. चहा पीत काम करत बसल्या होत्या. मग त्यांना त्रास सुरू झाला आणि अचानक त्यांचा त्रास इतका वाढला की प्रीतम बाबांना डॉक्टरांना बोलवायला लागलं. डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी खाण्यापिण्यामुळे झालंय. तुम्ही नका काळजी करू. आता मी आली आहे ना, माझ्या देवी आईनं मी काहीच होऊ देणार नाही. आत्या हा काढा घेतला ना देवी आईने की त्यांना लवकर बरं वाटेल. बरोबर. तुझं कौतुक करायचं ना तेवढं थोडं आहे. तुझ्या किचन मध्ये एवढं काम पडलं होतं, ते सगळं टाकून तू धावत पळत इकडे आलीस. माझ्या देवी आईन मला काय बी महत्वाचं नाहीये. किती काळजी करतेस तू अहिल्या मॅडमची. त्या आहेत म्हणून तर मी आहे. बरं मी पटापटा काढा बनवून घेते. पारू, तुला तुझं हे पारूस टिफिन सर्व्हिस खूप मोठं करायची हौस आहे ना? बिझनेस वुमन व्हायचं स्वप्न बघत होतीस. आता मी बघते तुझं हे स्वप्न कसं पूर्ण होतंय ते. तुझी आजची ऑर्डर मी बिघडवल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही. मुलांना फुकट खाऊ घालण्याचे परिणाम तू बघत राहा. त्या अहिल्याच्या तर फक्त पोटात दुखायला लागलं होतं, पण आता ही पावडर या जेवणातून त्या मुलांपर्यंत गेल्यानंतर मुलं तर डायरेक्ट वरचा रस्ता धरतील. आणि मग अनाथाश्रमातली सगळी मुलं बिचारी या जेवणामुळे मरतील. तेव्हा त्या सगळ्याचा दोष पारूवर येईल आणि मग तिचं हे पारूस टिफिन सर्व्हिस कायमचं बंद पडेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या पारूची रवानगी किर्लोस्कर बंगल्यातून डायरेक्ट जेलमध्ये. पारू, याआधी मला 2 वेळा जेलमध्ये पाठवून तू
खूप मोठी चूक केली होतीस, पण आता तुझा टाइम आलाय. आता पारू आयुष्यभर कशी जेलमध्ये सडत राहील याची सोय मी करणार. ये पारू ये. देवी आई, तुमच्यासाठी काढा आणलाय. पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. श्रीकांत, तू हिला इथे का बोलवलंयस? मला काही नको हिच्या हातचं. अहिल्या, हे बोलायची वेळ नाहीये ही. तो काढा घे लवकर. तो काढा प्यायल्यावर लगेच बरं वाटेल तुला. श्रीकांत, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना, ती घेईन ह्या काढ्यापेक्षा. मी बरं वाटेल मला लगेच. अगं देवी आई, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. असं कसं पिणार नाही तुम्ही काढा? माझ्या देवी आई असं झोपून राहिलेलं चांगलं नाही वाटत मला. मी खरंच तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तुम्हाला हा काढा प्यावाच लागल. तुम्हाला लवकर बरं व्हायला पाहिजे देवी आई. तुम्ही काढा घ्या ना, बरं वापट दिशी. हे घ्या. या पारूकडे जादू आहे. इतर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं अहिल्याला हँडल करू शकते. सासू सुनांची जोडी शोभते खरंच. देवी आई, तुमचा आता काढा पिऊन झालाय. आता तुम्ही फक्त आराम करा. कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. पूर्ण विश्रांती घ्यायची प्लीज. बाबा, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. हो, ये. थँक्यू. आलेच मी. अरे काय तुम्ही असं गप्पा मारत का उभे आहात? आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचे. कुठपर्यंत आले काम? कुठं आलंय काय विचारते पारू? सगळं झालंय. काय हे सगळं स्वयंपाक झालाय? सगळी ऑर्डर पूर्ण झाली? हाँ पारू भौजी, पुलाव, सब्जी, पूड़ी, तरकारी, खीर सब कुछ बन गई बा. हाँ